श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली या यूट्यूब चॅनल मध्ये. अधिक मास महात्म्य अध्याय 10वा. या अध्यायामध्ये भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला मौन व्रताचा महिमा सांगितला आहे. मौन पापाचा क्षय, मौन सौभाग्य प्राप्ती होय, मौन सर्व शांत होय, निरसून जाये सर्व अरिष्टे, मौन कलहाची हानी, मौन आयुष्यवर्धनी, मौने सुखाते पावनी, मौने भोजनी. सादर अधिक मासामध्ये जो मनोभावे मौन व्रत करतो त्याच्या पापाचा क्षय होतो, त्याला सौभाग्य प्राप्त होते, त्याच्या जीवनातील सर्व अरिष्टे, सर्व संकटाचा नाश होतो, त्याचं आयुष्य वाढतं, त्याच्या जीवनामध्ये नेहमी सुख समृद्धी नांदते. मागील अध्यायात आपण उपवासाचे महत्व, पुण्यदानाची कथा ऐकली. माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना प्रश्न विचारला. शारीरिक व्याधीमुळे, दुर्बलतेमुळे ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी अधिक मासामध्ये कोणते व्रत करावं? भगवान विष्णू देव म्हणाले, उपवास ज्यांना शक्य नसेल त्यांनी पुरुषोत्तम मासात मौन व्रत धारण करावं. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. जय जयाजी रुक्मिणी रमणा कृपा सागरा, दयाघना तव स्मरणे अगना, जाय सुनी तत्काळ, तुझी नामी उपजतो प्रेमा, हेची देही सर्वोत्तमा, निषदिनी आत्मया रामा, भजन घडो अक्षय, आता शक्ती नसे शरीरी, भजन ही नवे क्षणभरी, उसंत नाही या संसारी, आठवणी अंतरी, पाप तुझे परीन कंठेची काळ चित्ती, वाहे तळमळ केधवा, येईल ओखटी वेळ, नेनो कपाळ महाराजा, लक्ष्मी म्हणे कृपावंता, मागे मागे निवेदिली उपोषण कथा, परिजया अंगी नसे सामर्थ्यता, उपाय केता ते तयाने व्रत कवी कीजे, परलोकी कैसे निपाविजे, ए विषयी निवेदिजे, कवन कीजे सार्थक. माता लक्ष्मीच्या या प्रश्नाला भगवान विष्णूंनी उत्तर दिलं. विष्णू व ते अवसरी शक्ती नाही जया ते शरीरी, तयाचे व्रत श्रवण करी, कवने परी आचरावे, तयाने करावे हविषान्न, वरी एक भुक्त करून, भोजन करावे मौन्य धरून नसे अन्य साधन पै. दोन्ही वेळ उपवास ज्यांना शक्य नाही त्यांनी एक वेळ उपवास करावा आणि जेवण करत असताना मौन व्रत धारण करावं. मग मौन कधी कधी धारण करावं. त्रिका असावे मौन्य स्नान, होम आणि भोजन यांचे फळ करी श्रवण, अति आदरे करोनिया, मौन्य केलिया स्नान, कांती सुंदर तेजस्वी पूर्ण, अनिक होय श्रीमान, करी स्नान मौनेसी, होम करिता मौने करून, आयुष्य वृद्धी होय जान, अनिकही साधन, करिता भोजन मौनेसी, संतुष्ट होवे जाण, अग्नी संतुष्ट होमे करून, मौन करिता भोजन, स्वयं नारायण संतुष्टे. अधिक मासामध्ये कुठे 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 मौन पाळायचं तर प्रामुख्याने जेवण करत असताना, स्नान करत असताना, पूजा पाठ किंवा होम हवन करत असताना मौन पाळायचं आहे. जसं आपण मौन पाळाल तसं आपल्याला फळ मिळेल. स्नान करताना जर आपण मौन पाळलं तर आपली कांती, आपली त्वचा तेजस्वी होईल. होम हवन पूजा पाठ करताना जर आपण मौन पाळलं तर आपले आयुष्य वृद्धी होईल. आणि जेवण करताना जर आपण मौन पाळलं तर प्रत्यक्ष नारायण संतुष्ट होतात. यासारखं दुसरे पुण्य फळ नाही ज्यामुळे सर्व पापांचा नाश होईल. ऐसे प्रतिदिनी जया ते घडतं त्या तेवढं नाही, पुण्यवंत तयावरी मलवास, झाला प्राप्त तरी अधिक पै आदो संपूर्ण, एक मास तो तव अवघाची पुण्य दिवस, तयामाची विशेष तेही विशेष अवधारा संपूर्ण. अधिक मास जर आपण जेवताना मौन पाळलं तर त्यांच्यासारखं पुण्य दुसरं नाही. शक्य तर कमीत कमी दशमी, द्वादशी तिथीला, एकादशीला, पौर्णिमेला आपण भोजन करत असताना अवश्य मौन पाळावे. या अधिक मासामध्ये आपल्यालाच नदीचं स्नान, गंगा स्नान नाही जर घडलं तर ब्राह्मण पूजन आपल्याला शक्य नाही झालं, दीपदान जरीही शक्य नाही झालं तर अधिक मासात आपल्याला एक तरी उपवास करता नाही आला तर गायीचं पूजन शक्य नाही झालं, गोदान शक्य नाही झालं तर आपण फक्त करायचं तीन रात्री जेवण करत असताना मौन पाळायचं आहे. प्रत्यक्ष जरी न घडे स्नान अथवा ब्राह्मण पूजन, नक्त अथवा मौनी भोजन, दीपदान यथाविधी न घडे, अपुपादी दान न घडे, ब्राह्मण भोजन, सत्पात्री न घडे गोदान,
तेची लक्षण ऐक न घडे जरी त्रिरात्र व्रताते स्वीकारी स्नानदान बरविया परी नक्त करी मौन भोजन. भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला पुढे म्हणाले, परमभक्त नारद मुनी यांनी देखील पुरुषोत्तम मासामध्ये मौन व्रत केलं होतं, म्हणून त्यांना ब्रह्मदेवाचा पुत्र आलं, दान केल्याचं फळ मिळालं, तीर्थ केल्याचं फळ मिळालं किंवा पुरश्चरण मंत्र मंडल किंवा दिलेले पृथ्वीदान हेतू केतूही घडतात. एकीकडे मौन भोजन जया ते घडे तरी न तुळे तया ते न घडे सांगतो रोकडे श्लोकाधारे. एखाद्याने पृथ्वीदान केली, एखाद्याने जर तीर्थयात्रा केली किंवा एखाद्या मंत्राचे पुरश्चरण केले, यातून जेवढं पुण्यफळ मिळेल त्यापेक्षाही जास्त पुण्यफळ मौन व्रतातून मिळेल. सर्व फलमने तिथी नक्षत्र इष्टा फलतमल मासे म्हणत भगवान विष्णूंनी मग माता लक्ष्मीला म्हणाले, मौन व्रताचा महिमा स्पष्ट करणारी एक कथा मी तुला सांगतो. अवंती नावाच्या नगरीत एक वेदशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. अतिशय धार्मिक वृत्तीचा, शांत अल्पसंतुष्ट वृत्तीचा, नेहमी तो समाधानी असे आणि त्याचे आचरण अतिशय शुद्ध होते. भगवंताची मनोभावे तो भक्ती करत होता. पूर्वी अवंती नगरी जाणं वेदशर्मा नामे ब्राह्मण तपवते दैदिप्यमान सूर्यनारायण दुसरा तो स्वाध्याय नित्य असे दृष्ट प्रतिग्रह कोणाचा नसे. स्वधर्माचरे काळ क्रमितसे लोलांगता नसे. निजांगी नीर असता निरअहंकारी मत्सर कवनातेही न करी प्राणी मात्रा ते कृपा करी अपत्यावरी जीव मात्री तो प्रवर्तला मलमास. ब्राह्मण चिंता करी रात्र दिवस म्हणे पदरी संचय नसे धनास वाटे हव्यास धनाचा तयासी उपाय कीजे कवन. भिक्षा मागत न मिळे कोण कोणी न देती वस्त्र जीर्ण मग द्रव्य कोठून प्राप्त होय फुकाचे मिळे तपानी हे तव सोली व दुःखाची करणी पूर्ण दारिद्र्य कृपे करुणी दिदले मज लागुनी. भगवंते जरी कष्ट व्हावे शरीरी तरी शक्ती नाही अपार उपोषण करावे निर्धार तरी अन्नगत प्राण असाहा. वेदशास्त्री ब्राह्मण ज्याला अजिबात गर्व नव्हता, मत्सर नव्हता, प्राणी मात्रावर तो नेहमी दया करत असे. एकदा अधिक मास आला असता ब्राह्मण चिंतेत पडला. आपल्याकडे काहीतरी द्रव्यही नाही, आपण दरिद्री आहोत ना, आपण कोणाला दान करू शकतो. शारीरिक दुर्बलतेमुळे आपण नदीवरती जाऊन स्नान केली किंवा उपवास देखील करू शकत नाही, तर क्षणभरी नसता अन्न तात्काळ जाऊ पाहे प्राण पित्तोब होय तक्षण यालागी उपोषण घडेना. ऐशी चिंता करिता हृदय निज ध्यास बैसला जीवे म्हणे पुण्यलेश आमचे दैवी प्राप्त केवी होऊ शके. वेदशर्मा ब्राह्मणाची ही अवस्था बघून पुरुषोत्तम भगवान यांना दया आली. त्यांनी त्या ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन त्याला दृष्टांत दिला आणि त्याला म्हणाले, विप्रा, तुला जर स्नान उपवास करणे शक्य नसेल तर तू या अधिक मासामध्ये मौन व्रत धारण कर. एवढं जरी तू केलं तरी तुला सर्व सुख प्राप्त होईल, उत्तम फळ प्राप्ती होईल. स्वप्ने येऊन या श्री अच्युत त्या ब्राह्मणा ते संबोधित म्हणे, मी सांगतो निश्चित करी व्रत मौन तेव्हा मौनाची करावे स्नान मौन कीजे हवन मौन्याची त्यास मात्र नेम प्रसंग उपरी उद्यापन यथा सांग. तेने श्रीरंग संतोषे ऐसे स्वप्न होताची निश्चितेची काटला शोभवते म्हणे दृष्टांत दिला. भगवंत म्हणून हर्षाते निजमनी स्वप्नामध्ये भगवान विष्णू वेदशर्माला म्हणाले, स्नान भोजन आणि होम हवन पूजा पाठ करताना तू मौन व्रत धारण करावं. 1 महिना अधिक मास संपेपर्यंत अशा पद्धतीने तू मौन व्रत कर आणि शेवटच्या दिवशी त्याचं यथासांग उद्यापन कर. प्रतिदिनी व्रतारंभ करिता झाला स्वयंभ मौनव्रती अलभ्य लाभलात तया ते प्राप्त काळी नर्मदा तीरी स्नानाते जातसे निर्धारी मौनेची येतसे माघारी याचना न करी कवनाते करुणी देव देवतार्चन विधियुक्त जप अनुष्ठान सारुनिया होम हवन न उपोषण करीतसे अस्तमानी करी भोजन पंक्ती अतिथी जाण परी स्वप्नावचनी भावार्थ धरून करी आचरण मौनेचे धन्य ते सांसारिक जनते घडे अतिथी जाण नको देवा ऐशियाचे जिने आसाक्षी भोजन
जया ऐसा नव्हे वेद शर्मा, कर्म करी अकर्मा, सदा सर्व काळ सर्वोत्तमा, भज भजन प्रेम अगम्य, संपूर्ण भरता एक मास, उद्यापन करी सायास, चित्ती धरुनी अति हव्यास, मौन व्रतास संपविले. भगवान विष्णूंनी दृष्टांत दिल्याप्रमाणे वेद शर्मा ब्राह्मणाने स्नान स्नान भोजन आणि होम हवन पूजा पाठ करताना मौन रथ आरंभ केला. त्याने मनाचा पक्का निर्धार केला. स्नान करताना, स्नानाला जाताना, येताना तो मौन व्रत धारण करीत असे. कोणाशी काहीच बोलत नसे. तसंच देवपूजा करताना, होम हवन करताना, जप करताना तो मौन व्रत धारण करू लागला. भोजन करताना देखील त्याने मौन व्रत पाळलं. संपूर्ण 1 मास अधिक मास संपेपर्यंत त्यानं मनाचा पक्का निर्धार केला आणि हे व्रत केलं. अधिक मास संपल्यानंतर याच व्रत यथासांग उद्यापन केलं. तया व्रत प्रभावे करून आरोग्य कांती वर्धमान, जरा मृत्यू दूर होऊन पावे निर्वाण पदाते. मग तया विप्रा लागी पाही संतोषिनी शेषाशाही, विमान आणविले लवलाही, उद्धारुनी नेला वैकुंठा. वेदे शर्माचं इतकं पुण्य संचय झालं की त्याला वैकुंठ प्राप्त झालं. मौन व्रत धारण केल्यामुळे वेद शर्माचे वाचा शक्तीचा संचय झाला आणि मरणोत्तर त्याला वैकुंठ प्राप्त झाले. या वेदशर्मा ब्राह्मणानं इंद्राला आपल्या एका दिवसाच्या पुण्याईचे दान दिल्याने इंद्रानं वृत्तासुराचा वध केला आणि हा विप्रज अजूनही वैकुंठामध्ये सुख भोगतो आहे. इंद्र करीत असे सन्मान आपणा निकट बैसावूनी, स्वर्ग सुखाचे भोग संपूर्ण भोगिता झाला स्वयंपी. अप्रमाण ऐसा तरला वेद शर्मा, म्हणून श्रवण केले तुम्हा. या लागी भाविको धरुणी प्रेमा, हृदय पुरुषोत्तमा ध्यायचे. संकल्प विकल्प करून दूर मिथ्या जाणून, संसार हृदय चिंता रघुवीर नेतसे. पैल तीर सदाते, जयाचे नाम घेता जाण. जळी तरले हो पाषाणाने, तव निर्जीव हो की हो जाण परी महिमान. नामाचे वेद शर्माने जसे अधिक मासामध्ये मौन व्रत धारण करून आपल्या जन्माचे सार्थक केले, अगदी तसंच पुरुषोत्तम मासामध्ये आपल्यापैकी प्रत्येकानं संपूर्ण अधिक मास नाही तर कमीत कमी द्वादशी, एकादशी, पौर्णिमा तिथीला जेव्हा जमेल तेव्हा किंवा कमीत कमी महिनाभरातून 3 दिवस 2 दिवस जेवण करत असताना मौन व्रत पाळावं. बऱ्याच वेळा आपण पूजापाठ करत असताना किंवा होम हवन करत असताना गप्पा मारतो किंवा जेवण करत असताना देखील आपण इतराविषयी काहीतरी वाईट बोलतो, निंदा करतो. ईश्वराने इतर प्राणी मात्रापेक्षा जास्त आपल्याला एक वरदान दिलं आहे, ते म्हणजे वाचा. ही आपल्याला एक दैवी शक्ती मिळाली आहे आणि आपण प्रत्येकाने तिचा यथोचित उपयोग केला पाहिजे. ती एक शक्ती आहे. व्यर्थ बडबड करून आपण वाचाळ होतो, या शक्तीचा अपव्यय करतो. मौन व्रत धारण करणे म्हणजे काय? अजिबात न बोलणे, अबोला धरणे, तोंड एकदम गप्प ठेवणे याचा अर्थ मौन नाही. मौन म्हणजे काय तर अनावश्यक बोलणं टाळावं. कुठलाही संवाद हा विसंवाद होणार नाही याची काळजी घेणे म्हणजे मौन. उगीच आपण कारण नसताना व्यर्थ बडबड करत राहिलो तर आपल्या वाचेचा गैरवापर होतो आणि म्हणूनच आपण अधिक मासामध्ये काय करायचं, जेवण करत असताना किंवा पूजापाठ करत असताना, होम हवन करत असताना व्यर्थ बडबड टाळायची आहे. महत्वाचं तेवढं बोललं तरी चालेल, मात्र कुणाची निंदा नको. असं केल्यानं संपूर्ण महिनाभर या मासामध्ये मौन व्रत पाळण्याचा प्रयत्न केला, यथाशक्ती संकल्प न करता केला तरीही एक तप आहे. त्यामुळे आपण वाणीला, आपल्या वाचेला एक अलौकिक असं सामर्थ्य, भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होतो. पूर्वीचे जे ऋषीमुनी होते, जपे तपे होते, संन्यासी होते, यांना वाचसिद्धी मौन व्रतामुळेच प्राप्त झाली होती, कारण त्यांनी आपल्या वाणीवरती तेवढा ताबा होता. अशा या मौन व्रताचा महिमा आहे. ज्यांना शक्य होईल अधिक मासामध्ये आपण मौन व्रत नक्की धारण करा. स्वस्त श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संबंध मनोहर विसूत विरचित दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.